नमस्कार. आज आपण मानवी मनाच्या एका अशा गूढ कोपऱ्यात डोकावणार आहोत ना, ज्याबद्दल आपण फारसा विचारच करत नाही. कधी विचार केलाय आपण लोक इतरांचा आंधळेपणाने अनुकरण का करतो? स्वतःचा काहीही विचार न करता गर्दीचा भाग बनण्याची आपली प्रवृत्ती का असते? आज आपण याच एका अदृश्य शक्तीवर प्रकाश टाकणार आहोत आणि खरं सांगतो, याची उत्तरं तुम्हाला नक्कीच अवाक करतील. चला सुरुवातीला एक कल्पना करूया. समजा तुम्ही दादर स्टेशनसारख्या एखाद्या प्रचंड गजबजलेल्या ठिकाणी उभ्या आहात आणि अचानक 100 लोक तिथे थांबतात आणि रिकाम्या आकाशाकडे एकटक बघायला लागतात. खरं तर तिथे वर काहीच नसतं, पण तरीही काय होईल, तिथून जाणारा प्रत्येक नवीन माणूस नकळतपणे आकाशाकडे बघायला लागेल, बरोबर? असं का घडतं? कारण आपल्या मानवी मेंदू सत्याची खात्री करण्यापूर्वी थेट गर्दीवर विश्वास ठेवतो. हीच ती मानवी मानसिकतेची मोठी गुंतागुंत आहे, जी आज आपण डिकोड करणार आहोत. आता हे उदाहरण बघा. समजा तुम्ही पुण्यातल्या एका रस्त्यावरून चाललाय. एका बाजूला एकदम रिकामं कॅफे आहे आणि दुसऱ्या बाजूला एक मिसळ पावाचं हॉटेल आहे, जिथे बाहेर भली मोठी रांग लागलीय. अशावेळी आपला मेंदू लॉजिक पूर्णपणे बाजूला ठेवतो. आपण कोणतेही रिव्ह्यू वाचत नाही, चव बघत नाही. आपण थेट ठरवून टाकतो की बाबा, जिथे जास्त गर्दी तिथेच नक्की काहीतरी भारी असणार, होय ना? ही एकदम नॅचरल पण तर्करहित प्रोसेस आहे, जी आपल्याला नकळत निर्णय घ्यायला लावते. आणि याच अदृश्य शक्तीला सायकोलॉजीच्या भाषेत सोशल प्रूफ असं अधिकृतपणे म्हटलं जातं. सोप्या भाषेत सांगायचं तर, जेव्हा आपल्याला योग्य काय हे समजत नाही, तेव्हा आपण आजूबाजूच्या मोठ्या ग्रुपची कॉपी करतो. आणि हे फक्त एखादं हॉटेल निवडण्यापुरतं मर्यादित नाहीये बरं का. आजकालचं राजकारण, धर्म, मार्केटिंग आणि आपला संपूर्ण समाज, सगळं काही याच एका प्रबळ प्रवृत्तीवर चालतं. पण हे आलं कुठून? चला थोडं मागे जाऊन बघूया. अगदी प्राचीन काळी जेव्हा माणूस जंगलात राहायचा, तेव्हा त्याचं अस्तित्व पूर्णपणे त्याच्या टोळीसोबत राहण्यावर अवलंबून होतं. जर टोळी अचानक पळत सुटली तर अरे काय झालं असे प्रश्न विचारत बसण्यापेक्षा सरळ त्यांच्यासोबत पळणं हाच जीव वाचवण्याचा एकमेव मार्ग होता. आश्चर्याची गोष्ट म्हणजे जगण्याची तीच प्राचीन पद्धत आजही आपल्या मॉडर्न मेंदूत एका सॉफ्टवेअरसारखी अत्यंत ताकदीने काम करत आहे. तर आता बघूया भाग 1, एकरूपतेचं विज्ञान आणि सोलोमन ॲश यांचा तो प्रसिद्ध प्रयोग. 1950च्या दशकातनं सोलोमन ॲश या मानसशास्त्रज्ञाने गर्दीत सामील होण्याच्या प्रवृत्तीवर एक अतिशय भारी आणि प्रसिद्ध असा ब्लॅक अँड व्हाईट प्रयोग केला. त्यांनी काय केलं? एका सामान्य व्यक्तीला एका खोलीत बसवलं. तिथे बाकीचे जे लोक होते ते सगळे आधीच ठरवून आलेले कलाकार होते. दुसऱ्या पायरीत सर्वांना स्क्रीनवरच्या रेषांची लांबी ओळखण्यासारखा एक एकदम सोप्पा प्रश्न विचारला गेला. उत्तर अगदी स्पष्ट होतं. पण तिसऱ्या पायरीत खरा ट्विस्ट येतो. खोलीतल्या सर्व कलाकारांनी मुद्दाम एकाच सुरात चुकीचं उत्तर दिलं. आता तुम्हीच विचार करा, स्वतःच्या डोळ्यांना सत्य दिसत असतानाही एखादा सामान्य माणूस गर्दीच्या या दबावाखाली काय करेल? आता हा आलेख बघा, आणि खरं सांगतो, हे रिझल्ट्स थोडे घाबरवणारे आहेत. बहुतांश लोकांनी केवळ त्या ग्रुपशी जुळवून घेण्यासाठी चक्क जाणीवपूर्वक चुकीचं उत्तर दिलं. म्हणजे स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास ठेवण्याऐवजी त्यांनी गर्दीच्या चुकीच्या निर्णयाचा स्वीकार केला. ही आकडेवारी खरोखरच विचार करायला लावणारी आहे, कारण ती दाखवून देते की फक्त समूहाचा भाग होण्यासाठी आपण स्पष्ट सत्याकडे किती सहज दुर्लक्ष करतो. या सगळ्या प्रयोगावरून एक अत्यंत भेदक आणि पॉवरफुल सत्य समोर येतं, आणि ते म्हणजे गर्दी सत्याला बदलू शकते. जेव्हा एखादा मोठा समूह एखाद्या गोष्टीवर विश्वास ठेवतो, तेव्हा एका एकट्या व्यक्तीसाठी त्यांच्या विरुद्ध उभं राहणं खूप कठीण होऊन बसतं. मानवी कमकुवतपणाचं हेच ते मोठं लक्षण आहे, ज्याचा आजच्या जगात पद्धतशीरपणे फायदा घेतला जातोय. चला भाग 2 कडे वळूया. कळपाचा हत्यार म्हणून वापर, अल्गोरिदम आणि इन्फ्लुएन्सर्स. 1950च्या त्या प्रयोगशाळेतून बाहेर येऊन जरा आजच्या निऑन लाईट्स आणि स्मार्टफोन्सच्या जगात पाहूया. आजच्या काळात या कळप मानसिकतेचा हत्यारासारखा वापर कसा होतोय हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. आजचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स केवळ मनोरंजनासाठी उरलेले नाहीयेत. तिथे लाखो व्ह्यूज, वाढणाऱ्या लाईक्स, हजारो लाखो फॉलोअर्स आणि व्हायरल शेअर्स ही त्यांची सायकोलॉजिकल शस्त्र आहेत. जेव्हा एखादी रील समोर येते आणि त्याला लाखो लाईक्स दिसतात, तेव्हा आपला मेंदू ऑटोमॅटिकली विचार करतो की जर इतके लोक हे बघतायत तर हे नक्कीच महत्त्वाचं असणार. पण सत्य काय आहे माहितीये? या टेक कंपन्यांना हे चांगलंच माहीत आहे की आपला मेंदू लॉजिकपेक्षा गर्दीवर जास्त विश्वास ठेवतो. म्हणूनच त्यांचे अल्गोरिदम सत्याला नाही तर पॉप्युलॅरिटीला प्रमोट करतात. जे आधीच व्हायरल आहे त्याला अजून लोकांपर्यंत पोहोचवायचं आणि या कळप मानसिकतेला खतपाणी घालायचं.
जेणेकरून आपण जास्तीत जास्त वेळ त्यांच्याच प्लॅटफॉर्मवर अडकून राहू. इथे एक खूपच महत्वाचा प्रश्न निर्माण होतो. विचार करा, आपल्याला खरोखरच महागड्या गाड्या, लक्झरी ब्रँड्स आणि विशिष्ट जीवनशैली हवी असते, की समाजाने आपल्या मनावर बिंबवलंय की आपण अशी इच्छा ठेवली पाहिजे? बऱ्याचदा ना, ही आपली स्वतःची कोणतीही आवड नसते, तर समाजाकडून मान्यता मिळवण्याची आणि त्या ग्रुपमध्ये एक्सेप्ट होण्याची ती एक सुप्त धडपड असते. आणि आधुनिक मार्केटिंग याच प्रवृत्तीचा पुरेपूर फायदा घेतं. तुम्ही बघितलं असेल, बेस्ट सेलर, सध्या ट्रेंडिंग, सर्वाधिक लोकप्रिय किंवा 1 करोड युजर्स, हे केवळ शब्द नाही आहेत. हे आपल्या मानवी मनाला शांत करणारे आणि आपला विरोध कमी करणारे ट्रिगर्स आहेत. कंपन्या तुम्हाला प्रत्यक्षात प्रॉडक्ट विकतच नाहीत, ते तुम्हाला समाजाची मान्यता विकत असतात आणि आपला मेंदू अगदी सहज याला बळी पडतो. आणि आता या सगळ्याची सर्वात डार्क बाजू. भाग 3, जमावाचा धोका. जेव्हा हीच गर्दीची प्रवृत्ती एकदम टोकाला जाते ना, तेव्हा ती भयंकर विनाशकारी ठरू शकते. इथे मानवी समूहाचे 2 पूर्णपणे वेगळे पैलू दिसतात. एका बाजूला बघा, महाराष्ट्रातील वारीसारखी परंपरा आहे, जिथे लाखो लोक एकाच श्रद्धेने एकत्र येतात. मानवी एकतेचं हे किती सुंदर रूप आहे. पण दुसऱ्या बाजूला विचारशून्य ऑनलाईन कॅन्सल कल्चर, फेक न्यूज आणि जमावाची हिंसा. जेव्हा स्वतंत्र विचार करण्याची क्षमता संपते आणि फक्त उन्माद उरतो, तेव्हा हाच जमाव किती भयानक रूप धारण करतो हे आपण पाहिलंच आहे. यातला सगळ्यात क्रुशियल पॉइंट काय माहितीये? आपल्या मानवी मेंदूने स्वतःला सांगितलेलं सर्वात मोठं खोटं, आणि ते म्हणजे मी गर्दीसारखा नाही. आपल्याला सगळ्यांना वाटतं की आपण एकदम स्वतंत्र विचार करतो, पण मानसशास्त्रीय प्रयोग आणि इतिहास दोन्ही हेच सांगतात की जेव्हा खरोखरच प्रत्यक्ष दबाव येतो, तेव्हा बहुतांश लोक कुठल्या ना कुठल्या मार्गाने त्या गर्दीचाच एक भाग बनतात. इथे एक क्षण थांबूया. एक अतिशय अस्वस्थ करणारा प्रश्न मला उपस्थित करायचा आहे. जर एखाद्या समाजाने एखाद्या गोष्टीला सामान्य किंवा नॉर्मल मानले, तर ती गोष्ट खरोखरच बरोबर ठरते का? इतिहासाची पानं उलटून बघा. अनेक भयंकर घटना ह्याच गोष्टीच्या साक्षीदार आहेत, जिथे संपूर्ण समाज चुकीच्या दिशेने जात होता, फक्त आणि फक्त एका चुकीच्या ट्रेंडच्या आहारी जाऊन. म्हणूनच आजच्या काळात खरी बुद्धिमत्ता म्हणजे केवळ माहिती गोळा करणं नाहीये, तर खरी बुद्धिमत्ता म्हणजे गर्दीच्या विरुद्ध उभं राहून आपल्या स्वतःचा स्वतंत्र विचार करण्याची क्षमता विकसित करणं. समाजाच्या या गोंधळातून आणि सोशल मीडियाच्या ट्रेंड्सच्या दबावातून बाहेर पडून आपली स्वतःची खरी ओळख शोधणं हे आज खऱ्या अर्थाने महत्वाचं आहे. आणि हे सगळं एकाच गोष्टीकडे बोट दाखवतं. आपल्याला सतत जागरूक राहिलं पाहिजे. सत्याचा शोध घेणं आणि जे लोकप्रिय आहे त्याचं आंधळेपणाने अनुकरण करणं, यात जमीन आसमानाचा फरक आहे. पुढच्या वेळी जेव्हा एखादा ट्रेंड व्हायरल होईल ना, तेव्हा एक क्षण नक्की थांबा आणि स्वतःला विचारा, हे खरोखरच सत्य आहे की फक्त लोकप्रिय? कारण लक्षात ठेवा, सत्य आणि लोकप्रियता या गोष्टी कधीही एक नसतात. आजच्या या विश्लेषणातून सोशल प्रूफचं एक वेगळंच आणि नवं वास्तव आपल्यासमोर आलं आहे. पुढच्या भागात आपण अशाच एका अतिशय रंजक विषयावर बोलणार आहोत. जिंकण्यापेक्षा हरण्याचं दुःख जास्त का असतं, ज्याला सायकोलॉजीमध्ये लॉस एव्हर्जन म्हणतात. तोपर्यंत जेव्हा तुम्ही एखादा मोठा निर्णय घ्याल, तेव्हा स्वतःला नक्की विचारा, हा निर्णय खरोखरच तुमचा स्वतःचा आहे की त्यावर एखाद्या अदृश्य गर्दीचा प्रभाव आहे? चॅनलला सबस्क्राईब करायला आणि हा भाग शेअर करायला अजिबात विसरू नका. भेटूया